बातमी आता शिवसेनेच्या ठाण्यातल्या महापौर पदाच्या व्यक्तीबाबत। शर्मिला पिंपळोलकर उच्चारायला थोडासा अवघड आहे, पण या शर्मिला पिंपळोलकर या ठाण्याच्या महापौर होणार आहेत। भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील हे उपमहापौरपदी असतील। पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। या निमित्ताने आमचे सहकारी आणि प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी संबंधितांशी बातचीत केली आहे। ऐकूया। ठाणे महापालिकेमध्ये महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर गायकवाड या विराजमान झालेल्या आहेत। आपल्यासोबत शर्मिलाजी पिंपळोलकर आहेत। मॅडम, ठाण्यामध्ये एक हाती सत्ता आहे, कशा प्रकारे आपण काम महापौर म्हणून करणार आहात? सर्वांना माझा नमस्कार, जय महाराष्ट्र। आज ठाणे जिल्ह्यावर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे आणि ही सगळी मेहनत आपले लाडके महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि गुरुवर्य दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांनी जे काही मुख्यमंत्रीपद झाल्यानंतर काम केले या महाराष्ट्रासाठी आणि तळागाळातल्या लोकांना जपून ठेवला आहे, तर मला असं वाटतं की या ठाणे शहराचा विकासही शिंदे साहेब बघतच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापौर आणि उपमहापौर आम्ही काम करू। ते महायुतीचं पॅनल, महायुतीचं आपलं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये ठाणे शहरामध्ये सुद्धा महायुतीच आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि नक्कीच महायुतीच्या दोन्ही महापौर आणि उपमहापौर या दोघांनी मिळूनच कामं करण्यात येतील। एकंदरीत पाहायचं झालं तर महापौर आणि उपमहापौर हे दोघेही मिळून कामं करतील अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो महापौर शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।